मुंबईतील क्रॉफर्ड मार्केटला भीषण आग लागली आहे। अग्निशमन दलाच्या 10 गाड्या घटनास्थळी रवाना झाल्या असून आग विझवण्याचे शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत। एकूणच या संदर्भात अधिक माहिती घेऊयात। घटनास्थळी आपले प्रतिनिधी सुशांत पाटील आपल्याबरोबर आहे। सुशांत, आपण बघतोय की मोठ्या प्रमाणात ही आग लागलेली आहे। आगीचं नेमकं कारण समजू शकलं का आणि आता काय परिस्थिती आहे? मृदूला सकाळी 5:30 वाजता आग लागली आहे। अद्यापही आग आटोक्यात येत नाहीये। पूर्ण अग्निशमन दलाचे जवान पूर्णपणे आग आटोक्यात आणण्याचा यशार्थी प्रयत्न करत आहेत। मात्र तिथे क्रॉफर्ड मार्केट तसेच असल्यामुळे फळांची आणि विक्री केली जाते, त्यामुळे लाकडी सामान मोठ्या प्रमाणात असल्यामुळे आग पसरतच जात आहे। त्यामुळे आग आटोक्यात आणण्यास बराच वेळ लागणार असं अग्निशमन दलाकडून सांगण्यात येत आहे। आणि तिथे लाकडी सामान बारदाना वगैरे अशा पद्धतीचे मटेरियल असल्यामुळे जे ज्वलनशील असतं, त्यामुळे आग आटोक्यात येणं फारच कठीण आहे लवकरात लवकर। त्यामुळे मोठ्या प्रमाणात 3 नंबरचा कॉल घेऊन 10 गाड्या आणि 7 वॉटर टँकर एवढा मोठा फौज फटा आणि तेवढे जवान सकाळीपासून तिथे कामाला लागलेले आहेत जी आग आटोक्यात आणण्यासाठी। मृदूला, हे ना फळ मार्केट हे आहे मोठ्या प्रमाणात। तिथे ज्या तऱ्हेनं लाकडाचे मोठमोठाले हे असतात, त्याच्यामध्ये फळं ठेवलेली असतात, ती जळून खाक झालेली आहे। सुशांत, एक महत्त्वाचं विचारायचं आहे की अर्थातच सकाळची वेळ ही असल्यामुळे मनुष्यहानी म्हणजे काही लोक तिथे होते का, काही मनुष्यहानी झाली का, की या संदर्भात काय कळतंय? मनुष्यहानीचा अजून काही अद्याप आलेला नाहीये। बरं, आगही कशामुळे लागले हे नाही, मात्र अग्निशमन दलाचे जवान सध्या तरी आग आटोक्यात आणण्यास, पण कोणती जीवितहानी किंवा असं काही अजून अद्याप स्पष्ट झालेलं नाहीये आणि बहुधा नसावी अशी शक्यता वर्तवण्यात येते अग्निशमन दलाकडून। निश्चितच आपण बघतो की ज्या तऱ्हेनं मोठ्या प्रमाणात ही आग लागलेली आहे, 10 ते 12 अग्निशमन दलाच्या गाड्या तिथे रवाना झालेल्या आहेत। सकाळी ही आग लागली आणि फळ मार्केट जे आहे तिथेही आग लागलेली आहे। मोठ्या प्रमाणात ही आग लागलेली आहे। आगीचं नेमकं कारण मात्र अजून समजू शकलेलं नाही। सुशांत, आपण तिथे स्वतः आहे। आगीचं स्वरूप जे आहे ते आता थोडंसं तरी आग विझलेली आहे का, की ती कशा तऱ्हेची आत्ताची परिस्थिती आहे, जरा सविस्तर सांगा। 5:20 में आग लगी मेरे भाई, और 5:25 को फायर ब्रिगेड की गाड़ी भी आ गई थी, लेकिन 2 गाड़ी आई थी, उससे कंट्रोल नहीं हुआ। वार्ड ऑफिसर को फोन किया, वार्ड ऑफिसर ने इमीडिएटली और गाड़ियां बुलाई और ताबड़तोड़ कंट्रोल में लेने की कोशिश की, लगे जो गाड़ी है तब तक तो काफी नुकसान हो चुका था। किसी कोई जान का नुकसान, सब आदमी निकल गए। गेट काफी थे, सब गेट से आदमी निकल गए। ही दृश्य आपण बघू शकतो। मुंबईतील क्रॉफर्ड मार्केट मधली ही दृश्य आहे। सकाळी पहाटेच्या सुमारास मोठ्या प्रमाणात क्रॉफर्ड मार्केटचा जो फ्रूट मार्केट आहे तिथे मोठ्या प्रमाणात आग लागली आणि नशिबानं आपल्याला माहिती आहे की रविवारी क्रॉफर्ड मार्केट बंद असतं, त्यामुळे मोठ्या प्रमाणात जरी ही आग लागलेली असली आणि आग विझवण्याचा प्रयत्न सुरू असला तरी कुठलीही जीवितहानी झाल्याची बातमी नाही। आणि अर्थातच आता आपण जी प्रतिक्रिया ऐकली त्यातही त्यांनी म्हटलेलं आहे की जशा आग लागली हे कळलं तर तेव्हा जे तिथे होते ते सगळे बाहेर पडले आणि अर्थातच सुदैवानं कुठलीही जीवितहानी झाली नाही, पण मोठ्या प्रमाणात मार्केटला मात्र हानी झालेली आहे। सगळे जे लाकडाचे डबे आहेत ते जळून खाक झाले आहेत, फळं होती आणि त्यामुळे आपण समजू शकतो की आगीचं प्रमाण किती मोठं असेल। अग्निशमन दलाचे अधिकारी तिथे उपस्थित आहेत। आगीचं स्वरूप जाणून घेण्याचा त्यांचा प्रयत्न आहे आणि अर्थातच आग विझवण्याचा नेहमीप्रमाणे अग्निशमन दलाचे अधिकारी शर्थीचे प्रयत्न करतात। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।